आणि राहुरीत आज निकालाच्या एक दिवसा अगोदर झळकले अक्षयदादा कर्डिले यांचे विजयाचे बॅनर. नमस्कार मित्रांनो, सेतूवाला ब्लॉगरचा मी विनायक. तर बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आज आपला ब्लॉग येतोय मित्रांनो. रविवारच्या दिवशी आपण आलो. तहसीलची सर्व दुकाने आज बंद होती आणि बंद असल्यामुळे आपण आपली कामं सुरू केली. सुरुवातीला आलो आपल्या दुकानात, साफसफाई केली, मशीन वगैरे पुसून घेतले आणि त्यानंतर लागलो आपण आपल्या रविवारी आज आपण आलो होतो. ते कोणती कामं त्याला सांगतो. तर 27 एप्रिलपासून तर आज आपले महाऑनलाईन किंवा आपले सरकारचे पोर्टल सुरू झाले आणि त्यानंतर आपण आपल्याला लागलो कामाला. बरेचसे कामं पेंडिंग असल्यामुळे आपण आज रविवारी आलो होतो. नवीन रेशन कार्ड आले होते, तर ते ऑनलाईन नाव कमी झाले नव्हते, त्यामुळे आपण लागलो दुसऱ्या कामाला. रेशन कार्डचे ऑनलाईन डिजिटल रेशन कार्ड आपण केले होते, ते डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड केले आणि त्यानंतर लागलो दुसऱ्या कामाला. जातीचा दाखला देखील अप्रूव्ह झाला होता, ते जातीचा दाखला आपण डाउनलोड केला. RTOसाठी लागणारे हे डोमासाईल आपण ऑनलाईन केले होते, ते डोमासाईल आले आणि काढले आपण RTOचे SSC सर्टिफिकेट. त्यानंतर पेंडिंग राहिलेले हे जातीचे दाखले आपल्याला उद्या श्रीरामपूर प्रांत ऑफिसमध्ये घेऊन जायचे आहेत. मे महिन्याचा कडक उन्हाळा आणि त्यात दुपारची सुट्टी आणि सर्व दुकानं बंद, तरी पण आपलं दुकान सुरू. उन्हाळ्याच्या ह्या गरमीमुळे आपण मस्तपैकी थंड पाण्याने तोंड धुतले आणि लागलो दुसऱ्या कामाला. जातीचा दाखला आला होता, तर पेंडिंग कामे करण्यासाठी आपण ते स्कॅनिंग करून घेतले आणि त्यानंतर वळालो दुसऱ्या कामाकडे आणि राहिलेली पेंडिंग कामे आवरली आणि बसलो निवांत. रविवारी सुट्टी असल्यामुळे दुकानात गर्दी पण नव्हती आणि निघालो आपण घरी. आवरून निघालो आपण देवळालीच्या दिशेला. तर देवळालीमध्ये आलो आणि बघतो काय, तर देवळालीमध्ये आज एक कार्यक्रम सुरू होता. त्याच्यासाठी जय्यत तयारी देवळालीमध्ये चालू होती. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.